वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आज इंग्रजी बोलण्याची सर्वोत्तम ट्रिक म्हणजे कोणती असेल बरं ती आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सर्वात प्रथम सांगतो मित्रांनो की आपण डेली एक्सरसाइज कॅन बूस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. दररोज व्यायाम केल्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तुमचं आरोग्य सुधारते. म्हणून काय करायचं आपल्याला दररोज अगोदर व्यायाम करा. पहा, जोपर्यंत तुम्ही फिट असत नाही शरीराने तोपर्यंत तुमचं मानसिक स्वास्थ्य बरोबर राहत नाही. मग सर ते तर ठीक झालं, पण या ठिकाणी इंग्रजी बोलण्याची अशी सर्वात उत्तम ट्रिक कोणती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शेवटी गोल्डन फॉर्म्युला मी सांगणार आहे. कोणता असेल तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाच्या ट्रिक्स दिल्यात, त्या ट्रिक्सचा अवलंब करा. 100% तुम्ही इंग्रजी बोलू शकता. मग सर सर्वात प्रथम काय, थिंक इन इंग्लिश. आता विचार करा. मी विचार करतो, आता रस्त्याने चालून मी किंवा कुठं तुम्ही एकांतामध्ये असता तेव्हा तुम्ही विचार करता आणि विचार करताना मित्रांनो मराठी भाषेत करताना आज मला काय करायचं होतं गड्या, मला कोणतं काम करायचं होतं, आज कोणतं काम मी दुपारून कुठं करणार आहे, माझं शेतातलं काम झालं तर मी नंतर संध्याकाळी काय करणार किंवा 4 वाजता काय करणार. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये मी समजा ड्युटीला आहे तर सकाळी चलत चलत आपण एसटी मध्ये बसलो तर आज माझी प्लॅनिंग काय. म्हणजे विचार करतो ना त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये विचार करा. म्हणजे काय होईल की तुम्ही जसा विचार करसाल, जसं मराठी भाषेमध्ये तुम्ही विचार करता सहज. आता झोपता झोपता पहा, दिवसभर आपण जे काय रुटीन काम केलं ना ते विचार करतो. दिवसभर काय केलं असेल ते पास्ट मधलं सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये विचार करायचा आहे. जसं की समजा आता मी रस्त्याने चाललोय तर रस्त्याने मी विचार करतो आय एम गोइंग ऑन द रोड. बोलता बोलता सर बोलता ना. मग सर आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये विचार करायला शिका. पहिला मुद्दा संपला. दुसरा आहे लहान वाक्यापासून सुरू करा. आय एम इटिंग, मी जेवत आहे. आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आय एम जम्पिंग, मी उड्या मारत आहे. किती सोपे वाक्य आहेत बघा. तुम्ही म्हणता सर आम्हाला का सांगावं तुम्ही असं, आम्हाला येते नाही. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही या रुटीन फॉलो करणार नाहीत, हे नियम फॉलो करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही. ही ट्रिक लक्षात ठेवा. मी काय उगत सांगत नाही मी तुम्हाला आणि तुम्हाला आपोआप फिरणार नाही. देरे हरी पलंगावर येत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आय फील हॅपी, आय फील हॅपी. म्हणजे छोटे छोटे शब्द, दररोजचे वाक्य, त्या छोट्या शब्दापासून वाक्य बनवा आणि ते वाक्य आपल्याला छोट्या छोट्या वाक्यापासून सुरुवात करायची आणि बोलायचे आहे. सर जोपर्यंत तुम्ही बोलत आहेत ना तोपर्यंत तुमचं काय खरं नाही रे बाबा, काय खरं नाही. मग पुढचा मुद्दा आहे रोजच्या कामावर इंग्रजीत विचार करा. रोजचं काम आहे तुम्हाला आता सांगितलं मी, दररोजचं जे काम आहे ते आपल्याला इंग्रजीमध्ये विचार करायचं. जसं की मी पाणी पितो, मी पाणी पितो, मी जेवण करतो, मी अभ्यास करतो. हे मराठीत विचार करू नका ना. आय एम ड्रिंकिंग वॉटर, आय एम डुईंग स्टडी, आय एम इटिंग फूड्स. किती सोपं आहे. आय एम इटिंग ब्रेकफास्ट, आय एम रायटिंग अन एसे. किती बोलतो बरं मी, पहा बरं. फटाफट माझ्या डोक्यामध्ये विचार येते ना. सर आता मला सांगायचं कुठं मी लिहिलं नाहीत काय. आय एम प्लेइंग ऑन द ग्राउंड, किती सोपं आहे. आय एम स्विमिंग विथ माय फ्रेंड इन द रिव्हर. पहा, म्हणजे आपल्या मनामध्ये जशी कल्पना येते. आता मला सांगा बरं, मी जर म्हणलं सर तुम्ही वाक्य बोला, मी 100-200 वाक्य बोलतो. आता मी तर बोलू शकतो, पण माझी छोटी मुलं तिसरी चौथीची नाही, दुसरी तिसरीची, बरं दुसरी तिसरी म्हणजे 8 ते 10 वर्षाची वर्ग, त्याला म्हणलं बाळा असे वाक्य बोल. ते 5-50 छोटे लेकरू सुरांजली, देवयानी, दुर्वा, भक्ती, संस्कृती ह्या फटाफट कितीतरी वाक्य बोलतात. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा या ठिकाणी जेव्हा ते प्रॅक्टिस करतात, विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. काय बोलतो, विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये सर्वाशिवाय काही गोष्टी शक्य नाहीत. सर आज अभ्यास केला, सर मी कालच अभ्यास केला. अरे बाळांनो विसरून गेली. विलर इंग्लिश घेतो मी दररोज. मग माझे दुसरी तिसरी वर्गातले पोरं पुढे गेले, सर विसरून गेलो. का गेले विसरून तुम्ही सर. अरे माझे विद्यार्थी म्हणतात सर आम्ही थोडं विसरून गेलो. अहो का गेले, कारण तुम्ही प्रॅक्टिस बंद केली. तुम्ही प्रॅक्टिस बंद केली, विषय खलास. आता मला सांगा तुम्ही 5 वर्षाखाली जे काय केलं किंवा गेल्या वर्षी काय केलं तुमच्या लक्षात राहते का मुलांनो, राहील का नाही. त्याला रुटीन म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. एखादं आपल्याला इंग्रजी वाक्य येते मुलांनो, मग ते वाक्य आपण जर एकदा बोलून गेलो सर आणि ते उद्या नाही बोललं ते विसरून जातो. एखादा धडा वाचतो आपण, त्यावरती प्रश्न काढतो, प्रश्न काढलेले आपल्याला रिपीट करावे लागतात. एकदा एखादा प्रश्न राहील लक्षात, 10 प्रश्न काढले,
10च्या 10 लक्षात ठेवायचे असतील तर त्याची प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. पुढचा मुद्दा आहे स्वतःशी इंग्रजीत बोला. स्वतःशी बोला ना इंग्रजीमध्ये. सेल्फ टॉक. स्वतःशी बोलायचं. मी आय एम अ सुरेश, आय एम इंग्लिश टीचर, आय वॉन्ट माय एव्हरी चाइल्ड स्पीक इन इंग्लिश. काय बोललो मी सर? मी स्वतःशी बोलायलो बघ. तुम्ही म्हणा आय एम अ स्टुडंट, आय वॉन्ट स्पीक इन इंग्लिश. बोला बरं तुम्ही. आय वॉन्ट बाय अ कार. मला कार घ्यायची इच्छा आहे. म्हणजे पहा, सकाळ ते संध्याकाळ जे तुम्ही बोलता ना ते तुम्ही काय करा मित्रांनो, तुम्ही इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. जसं की आय एम वॉकिंग ऑन द रोड. मी रस्त्याने चालत आहे. आय एम जम्पिंग ऑन द ब्रँच ऑफ ट्री. काय बोलू मी? झाडाच्या फांदीवर उड्या मारतात. एका एका फांदीला धरल्या असं उड्या मारते. आय एम जम्पिंग ऑन द ब्रँच ऑफ ट्री. म्हणजे पहा, असे कितीतरी वाक्य तयार होतात. आणि जोपर्यंत तुम्ही कल्पना, आता पहा हे जे वाक्य होतं का, मला सहज कल्पना सुचली म्हणून मी तुम्हाला बोलून गेलो. पुढे पहा, मिरर प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. डेली 5 मिनिट्स यू कॅन डू प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ द मिरर. मित्रांनो, तुम्हाला आरशासमोर उभं राहून दररोज कमीत कमी 5 मिनिटं बोलायचे. तुमच्याजवळ कोण नसते ना, काही बोला, चुक दे एखादं काय, काही फरक पडत नाही. तुम्हाला कोणी ऐकायला नसते. पण जेव्हा तुम्ही सरावानं सातत्य प्रॅक्टिस 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 जेव्हा करसाल ना, तेव्हा तुम्हाला येईल की अरे सर, आता मी समजा 8 दिवस दररोज प्रॅक्टिस करू लागलो इंग्रजी वाक्यांची, तर तुमचं वाक्य चुकत नाही. मग तुम्हाला कळेल की बरं ते काय करायचंय, मिरर समोर प्रॅक्टिस करत असताना बाजूला मोबाईल ठेवायचा आणि काय करायचं, शूटिंग करायची आपणच. चला आता मी प्रॅक्टिस करायलो मिरर समोर, शूटिंग करा 5 मिनिटं. शूटिंग करा ते ऐका ना पुन्हा. मग तुम्ही एखादं वाक्य बोललेलं वाक्य कुठं चुकलंय का, एखादं मागं पुढे झालंय का, कर्ता कर्म क्रियापद हे मराठी भाषेत झालं, पण इंग्रजीमध्ये कर्ता क्रियापद कर्म यामध्ये कुठं आलटापलट झाली का, आदलाबदल झाली का, हे तुम्ही चेक करा आणि पुन्हा त्याला ते दुरुस्त करून पुन्हा तो सराव करा. म्हणजे 8 दिवसामध्ये तुमचं 100% ते क्लिअर होऊन जाईल की सर मी हे वाक्य बोललो होतो. आता आय एम टीचर. समजा तुम्ही म्हणा, तुम्ही उभे राहा आरशावर म्हणा आय एम स्टुडंट. आय स्टुडंट एम होईल का? नाही. मग सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे तुम्हाला आलं पाहिजे. आय एम स्टुडंट असं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मोबाईल मध्ये पुन्हा रेकॉर्डिंग पाहा. तुम्ही खरोखर बरोबर योग्य स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणजे योग्य त्या वाक्याच्या मांडणीप्रमाणे बोलले का नाही हे तुम्ही चेक करा. पुढे आहे स्वतः बद्दल बोला. आता सांगितलं आय एम अ टीचर असं. आज काय केलं ते सांगा. आता समोर वर असं आज मी काय केलं, टुडे म्हणजे आज तुम्ही कोणता कोणता गृहपाठ केला, तुम्ही सकाळी उठले, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही सकाळी समजा उठले, दात घासले, आंघोळ केली, XYZ केला, नाश्ता केला, रेडी झाले, इंग्लिश बोला सर. आय मेड म्हणजे ब्रेकफास्ट केला, होमवर्क, आय कम्प्लीट माय होमवर्क. काय बोलू मी, आय कम्प्लीट माय होमवर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण केला. म्हणजे असं जे काही डेली रुटीन आहे ना ते मित्रांनो तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे. नंतर डेली 10 वर्ड्स रूल. रूल म्हणजे काय, नियम. असा एक नियम तयार करा, सर मी दररोजचे 10 नवीन शब्द बनवून. तेच नाही, ही पेन, हे बघा हे पेन, रेड पेन, ब्लू पेन, नाही रेड पेन, ब्लू पेन, ब्लॅक पेन. आता रोज तेच शब्द बोलणार का तुम्ही, सर हे 3 पेनी समजल्या मला, पण तुम्ही तेच बोलणार का रोज? नाही बोलायचं मित्रांनो. नवीन नवीन शब्दांचं आपल्याला त्या ठिकाणी साठा वाढवायचा आहे. तसं जोपर्यंत आपल्या बँकेमध्ये बॅलन्स नसतं ना तोपर्यंत आनंद भेटत नाही, आणि पैसा असला की माणूस बिंदास राहत, काय प्लॅन नाही. तसं तुम्हाला रोजची एक रजिस्टर करा मोठा असतो, आणि त्या रजिस्टरवरती रोजची तारीख टाका. आज तारीख किती आहे मुलांनो, आज तारीख समजा 17 एप्रिल आहे 2026. आजपासून सुरू करा. समजा उदाहरणार्थ एक रजिस्टर घ्या, त्या ठिकाणी सोपे घ्या ना, कायच नाही. तुम्हाला जेवढे सोपे असतील तेवढे सोपे 10 शब्द घ्या, त्याबद्दल इतके शब्द घ्यायचा आणि त्या वाक्यापासून नाही त्या शब्दापासून वाक्य. समजा ही रेड पेन आहे, काही दिस इज अ रेड पेन, दिस आहे का दॅट आहे, दॅट करून लांब, दॅट लांब चार म्हणतो, जवळ आहे ना, दिस इज अ रेड. आता रेड ही फक्त पेन आहे, रेड रेड पेन. मग याविषयी वाक्य होईल दिस इज अ रेड पेन, आय हॅव 1 रेड पेन, दिस इज अ ब्लॅक पेन, दिस इज अ ब्लू पेन. म्हणजे पहा, एक सोपे सोपे शब्द घेऊन आपल्याला पुढे मित्रांनो त्याचं वाक्य तयार करायचं आहे. नंतर कॉपी नेटिव्ह स्टाईल.
कॉपी नेटिव्ह स्टाईल म्हणजे काय, तुम्ही युट्यूब बघता, चित्रपट बघता, मूवी म्हणतो ना, मग त्या युट्यूब वरती समजा मी बोलायला आता माझी तुम्ही कॉपी करण्याचा प्रयत्न करा. सर काय बोलतात, कसं बोलतात, आणि त्यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलतात का सहज बोलत नाही. कोणी असं शिकवताना मला सांगा, माझ्या जरी दिमागामध्ये किती जरी ज्ञान भरलं असलं तरी मला अगोदर याचा थोडा अभ्यास करावा लागतो आणि नंतर तुम्हाला सांगावं लागतं. आपोआप येत नसते. समजा सर डायरेक्ट उभं राहून सांगा फटोफट, अरे भाऊ येते मला, परंतु एखादा शब्द चुकू नये, एखादा अक्षर चुकू नये याचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला युट्यूबवर चॅनल युट्यूब बघायचं आहे, माझे पण युट्यूब चॅनल आहे, त्यावर जा तुम्ही बघा. चित्रपट बघा, टीव्हीवर तुम्ही बघता ना, टीव्हीवरती कार्टून बघता, कार्टूनच्या समोर एक ओळ येते, ते सांगतो मी, ते बघा, ते वाचा आणि तसा बोलण्याचा प्रयत्न करा. छोटे व्हिडिओ बघा, त्यांच्यासारखे बोला. आता छोटा भीम बोलता नाही, ते हिंदीमध्ये बोलते, पण तुम्हाला इंग्रजीमध्ये काय बोलते खाली ओळीचे, तसे ते बोलण्याचा प्रयत्न करा. 100चा आता समोरचा पॉइंट आहे, गोल्डन फॉर्म्युला काय आहे. तो गोल्डन सोनं, बाबा सोनं पाहिजे, डू यू वॉन्ट गोल्डन गोल्ड, येस येस सर. आता सिंपल सेंटेन्स, साधे साधे वाक्य सांगितलं मी, साध्या वाक्याने सुरुवात करा. नंतर सेल्फ टॉक, स्वतःशी बोला. सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी बोला. तिसरं आहे मिरर स्पीकिंग, आरच्या समोर उभं राहून बोला. 3 मध्ये झाले. चौथा आहे 2 मिनिट कंटिन्युअस बोलण्याचा प्रयत्न. 2 मिनिटं बघा ना, 2 मिनिटं काय करा. आता पासा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आय एम इंग्लिश टीचर, आय वॉन्ट माय युअर चाइल्ड स्पीक इन इंग्लिश, बट सम स्टुडंट कांट स्पीक इंग्लिश. काय पण बोला, बट सम स्टुडंट कांट स्पीक इंग्लिश, सो व्हॉट आय कॅन डू फॉर देम. म्हणजे तुम्हाला जसं जसं सुचल, जसे जसे वाक्य सुचतील मित्रांनो, तसे तुम्ही फास्ट मध्ये बोला. त्यामुळे काय होईल, तुमची फ्लुएन्सी वाढेल. काय होईल, अस्खलत बोलण्याची तुमची कॅपॅसिटी वाढेल. म्हणून तुम्हाला दररोज 2 मिनिट फास्ट बोला. चुकू द्या ना, कोण पाहिले तुम्हाला, तुम्ही घरी आहात ना. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये जाल तेव्हा त्यावेळेस तुम्हाला समजेल, सर मी इंग्लिश गुरु आळणे सरनी मला सांगितलं होतं 2 मिनिटं प्रॅक्टिस करा आणि ते पण फास्ट मध्ये बोला, जसं मी तुम्हाला सांगतो तसं करा मित्रांनो. आणि त्याची प्रॅक्टिस केली तर 100% तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.